हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 4 बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 5 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकर तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण पाहिलं की ॲडव्होकेट गोखले अक्षय आणि संध्याला सांगत असतात की तुम्ही जर दुसरं लग्न केलं तर त्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा किंवा पोलीस केस करण्याचा अधिकार फक्त पहिल्या बायकोला असतो, पण तिची जर संमती असेल तर ते लग्न कुणीच तोडू शकत नाही। हा अधिकार आई वडिलांना सुद्धा नाही। अक्षय खुश होतो। खरंच हे शक्य आहे का? म्हणजे लग्न न तोडता दुसरे लग्न करता येतं? ॲडव्होकेट गोखले हो, आधीही 2-2 लग्न व्हायचे, आता कुठे कुठे होतात ना। म्हणजे पहिली बायको खूप दिवसापासून आजारी असेल तर घर सांभाळणारा कुणी नसेल तर नवरा दुसरं लग्न करतो, किंवा पहिली बायको आई होऊ शकत नसेल तर तिला अंतर न देता तिच्या संमतीने दुसरं लग्न करतात, असं आपल्या समाजात होते। फक्त आता जरा प्रमाण कमी आहे। अक्षय मग मला एनाशी लग्न करण्यासाठी संध्याला डिवोर्स द्यायची गरज नाही ना? मी तिची जबाबदारी घेऊन सुद्धा लग्न करू शकतो। ॲडव्होकेट गोखले हो। मिस्टर अक्षय, मला एक पर्सनल प्रश्न विचारायचा होता, म्हणजे तुम्हाला हरकत नसेल तर? अक्षय ओ, हरकत काय त्यात, विचारा ना। ॲडव्होकेट गोखले, तुम्ही दुसरं लग्न कराल, तुमचा संसार सुरू होईल, पण संध्याचे काय? आयुष्यभर तुमची जबाबदारी म्हणून त्या घरात राहील काय? तिचे पण स्वप्न असेल, तिचेही आयुष्य आहे, तुम्ही त्याचा काही विचारच करत नाही? त्यावर अक्षय, असं काही नाही आहे, मी बोलून नाही दाखवीत, पण माझ्याही डोक्यात आहे हे। संध्याला जर कोणी पसंत आला, तिला वाटले की या व्यक्तीबरोबर ती संपूर्ण आयुष्य घालवू शकते, तर मी नक्की तिचं त्याच्याशी लग्न लावून देईन। रिसर तिला डिवोर्स देऊन तिचं लग्न लावेल, मलाही तिची काळजी आहे। ॲडव्होकेट गोखले ओके मिस्टर अक्षय, ऐकून बरे वाटले। खरंच तुमचं जबरदस्ती लग्न झालेलं असूनही संध्याला तुम्ही तुमची जबाबदारी समजता, स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही तिला डावलत नाही, याचे खरंच कौतुक करावे तेवढे कमी आहे। अक्षय नाही मिस्टर गोखले, कौतुक तर संध्याचे करायला पाहिजे। माझी अवस्था माझे आई वडील नाही समजू शकले, पण संध्याला न सांगताही सर्व कळलं आणि या सगळ्यासाठी तिनेच पाऊल उचललं। तीच हिम्मत करून सगळ्यांशी बोलली आणि आता सगळे विरोधात असूनही ती मागे हटली नाही। एवढं बोलून दोघेही फोन ठेवतात। अक्षय आपल्यातच खुशीत बाहेर पडतो, त्याचे संध्याकडे लक्षच नसते। संध्या मात्र त्याचे शब्द ऐकून विचलित होते। माझं दुसरं लग्न? मी तर विचारच नाही केला, पण या घरात तरी किती दिवस राहणार, ओघात दोघांच्या मध्ये? पण आई पप्पा पण माझ्याशी बोलणार नाही, मग अशा वेळी जाऊ कुठे मी? मला आता स्वतःसाठी जॉब शोधायला लागेल। इकडे अक्षय बाहेर येऊन ॲनाला सगळं सांगतो। ॲना आश्चर्याने, अक्षय हाऊ इट विल बी पॉसिबल? अक्षय एक्साइट होत, इट इज पॉसिबल यार, अँड आय टॉक विथ लॉयर। ॲना आर यू शुअर? अक्षय येस ऑफकोर्स डिअर। ॲना डाऊट घेत, नो नो अक्षय, मला नाही ठीक वाटत आहे। अरे डिवोर्स न घेता लग्न? उद्या चालून त्या संध्याने ऑब्जेक्शन घेतलं तर माझं काय होईल? मी तर शेवटी दुसरी म्हणून मला तुझ्या आयुष्यातून काढलं तर माझं होल लाईफ खराब होईल अक्षय। अक्षय तिला विश्वास देत, बिलीव्ह मी ॲना, असं काहीही होणार नाही। अगं संध्याला माहिती आहे, मी फक्त तिच्या नावाचा नवरा आहे ना, तिचं माझ्यावर प्रेम आहे ना, मी तिला पत्नी मानत, म्हणून तर ती आपल्याला लग्नासाठी पुढाकार देत आहे ना। ॲना नाही अक्षय, मला यात तिचा काहीतरी हेतू वाटतो, काहीतरी तिच्या डोक्यात शिजते असं वाटतंय। त्यावर अक्षय, ॲना आता मी तुला कसं विश्वास देऊ? ती खरंच तशी मुलगी नाही ग, ती खूप साधी सरळ मुलगी आहे। ॲना ओके, तू म्हणतो म्हणून मी विश्वास ठेवते, पण मला तिला एकदा भेटायचं आहे, बोलायचं आहे, म्हणजे बोलून काही गोष्टी क्लिअर करायच्या आहे। अक्षय ओके चालेल, मी तिला सांगतो आणि मग तुला कळवतो कुठे भेटायचे ते। ॲना ओके नो प्रॉब्लेम, बाय, आय लव्ह यू। अक्षय खुश होत, आफ्टर लॉंग टाइम यू से मी लव्ह यू, नेवर माइंड, आय लव्ह यू टू बेबी। अक्षय घरी येऊन संध्याला सांगतो की ॲनाला तिला भेटायची आहे आणि काय बोलायचं पण आहे। यावर संध्या तिला घरीच बोलवायला सांगते, जेणेकरून आई पप्पा पण तिला भेटतील आणि त्यांचे काही गैरसमज असेल तर ते दूर होतील। अक्षय जरा चलबिचल होतो, पण संध्या समजावते की आता लग्न करून ती इथेच राहणार आहे तर येऊ द्या। दुसऱ्या दिवशी मंगलताई शांततेत पुन्हा तोच विषय छेडते। खरं तर संध्याच्या आई वडिलांनी संबंध तोडण्याची धमकी दिल्यामुळे संध्या आता असा काही विचार करणार नाही असं त्यांना वाटत होतं, पण संध्याचा पक्का निर्धार बघून दोघेही तिच्यासमोर हार मानतात, कारण आता काहीही करून काहीच उपयोग नव्हता। अक्षयचे लग्न करणे पक्के झाले होते
आणि संध्या त्याला पुढाकार घेत होती. फक्त एका गोष्टीचं समाधान वाटलं की अक्षय आणि संध्या डिवोर्स घेत नाही आहे. नाईलाजाने का होईना पण त्यांना लग्नाला संमती द्यावीच लागते. आणि आज ती संध्याला भेटायला घरी येणार म्हणून सगळे तिची वाट बघत होते. काही वेळातच एना आपल्या कारने घरी येते. अक्षय तिला घ्यायला बाहेर जातो. संध्या खिडकीतून बघते. जवळपास 5.7 उंची असलेली सावळीशी मुलगी, स्किन टाईट ब्लॅक जीन्सवर पिंक शॉर्ट कुर्ता घातलेली, ती खूप ॲटिट्यूडपणे चालत आत येते. संध्या तिला बघून स्माईल करते पण मंगलताई आणि मंगेशराव कसलेही एक्सप्रेशन देत नाही. ती येऊन आई पप्पांना हसून नमस्कार करीत सोफ्यावर डाव्या पायावर उजवा पाय ठेवून बसते. संध्या तिला पाणी देते आणि तिच्या समोर येऊन बसते. अक्षय एनाची सगळ्यांशी ओळख करून देतो. एना अक्षयला बघून, तू संध्याला सांगितलं ना मला तिच्याशी बोलायचं आहे ते? संध्या मध्येच, हो मला ह्यांनी सांगितलं. तुम्हाला काय बोलायचंय ते बोला ना इथेच. एना ओके. संध्या तू आमच्या लग्नाला स्वतःच्या मर्जीने संमती देत आहे ना? संध्या हो. त्यावर एना, हे बघ संध्या, मी एका मल्टीनॅशनल बँकेत मॅनेजर आहे. लोन डिपार्टमेंट हँडल करते. आम्ही ना ऑफिसमध्ये सगळे काम रायटिंगमध्ये ठेवतो. यू नो वॉट, म्हणजे उद्या कोणी पलटलं तर आपल्याकडे काही प्रूफ असावा म्हणून. तिला मध्येच अडवत संध्या, त्याचा इथे काय संबंध? एना, लेट मी क्लिअर. मला हे म्हणायचं आहे, तुझी संमती तू मला एका स्टॅम्प पेपरवर लिहून दे. अक्षयचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बट मला असं वाटतं सगळं रायटिंगमध्ये असलेलं सेफ असतं. संध्याला थोडा राग येतो पण अक्षयसाठी ती लिहून द्यायला तयार होते. एना खुश होत सांगते, वन मोर थिंग, आम्ही कोर्ट मॅरेज करू तेव्हा अक्षयकडून विटनेस म्हणून तू साईन करायची. इट इज मच बेटर ना? संध्याला खरं तर खूप राग येत होता. ती इनडायरेक्ट तिच्यावर अविश्वास दाखवत होती. फक्त बोलताना हसून बोलत होती. मंगलताई आणि मंगेशराव यांना पण तिचा राग येतो. एना एवढं बोलून जायला उठते. अक्षय, मी निघते. मी उद्या स्टॅम्प पेपर रेडी करते. मंगेशराव धीरगंभीर आवाजात, 1 मिनिट, 1 नाही 2 स्टॅम्प पेपर रेडी करायचे. एना आणि अक्षय आश्चर्याने बघत, एक साथ 2 स्टॅम्प पेपर कशासाठी? मंगेशराव, एक तुला पाहिजे तसा आणि दुसरा मला पाहिजे तसा. अखस्त अचंबित होत, तुम्हाला कशासाठी पाहिजे स्टॅम्प पेपर? मंगेशराव, उद्या जर तू बदललास तर, लग्न झाल्यावर तू संध्याला घराबाहेर काढले तर, म्हणून मलाही स्टॅम्प पेपरवर लिहून पाहिजे की तू संध्याची पूर्ण जबाबदारी घेशील, तिला या घरातून बाहेर काढणार नाही. आणि अजून काही मुद्दे आहे जे मी डिटेलमध्ये पेपरमध्ये नमूद करेन, तेव्हा तुलाही त्यावर सही करावी लागेल. अक्षय सहजपणे, ठीक आहे ना पप्पा. कमाल आहे अक्षय तुझ्या पप्पांची, असं म्हणून एना अक्षय बरोबर बाहेर पडते. कार जवळ येताच एना अक्षयला, तुझ्या वडिलांचा तुझ्यावर विश्वास नाही. त्यावर अक्षय, अरे संध्याला मी ओळखत नाही म्हणून माझ्या सेफ्टीसाठी तो स्टॅम्प पेपर लिहून घेत आहे. पण तुझे वडील तर तुला ओळखतात ना, तरीही ते तुला स्टॅम्प पेपरवर लिहून मागत आहे. अक्षय सहजपणे, फॉरगेट इट यार, त्याने काय फरक पडतो? मी तिची जबाबदारी स्वतःहून घेतली आहे आणि ती पूर्णही करेन. मग स्टॅम्प पेपरवर सही केल्याने काय फरक पडणार आहे? बरं, तू तुझ्या घरी बोलली का? मला तुझे ID प्रूफ डॉक्युमेंट देऊन ठेव. मी रजिस्टर ऑफिसमध्ये आपल्या लग्नासाठी लागणाऱ्या फॉर्मॅलिटीज करून घेतो. एना काहीतरी विचार करी, उद्या तुझ्या ऑफिसला आणून देते. चल ना, आपण सेलिब्रेट करू. एखाद्या कॉफी शॉपला जाऊ. अक्षयसुद्धा होकार देत तिच्यासोबत निघून जातो. संध्या त्यांना जाताना बघून दुःखी होते आणि वर बेडरूममध्ये निघून जाते. त्यानंतर मंगलताई, बघितलं किती उद्धट मुलगी आहे ती, कशी तोऱ्यात बोलत होती. अजून लग्न व्हायचे आहे तर हे हाल. लग्न झाल्यावर काय होईल कुणाक ठाऊक. आणि त्याने काय बघितलं हिच्यात? संध्याच्या तळपायाची सर सुद्धा नाही हिला. मागून पुढून नुसतं हाडांचा सापळा दिसते ती. मंगेशराव, ते म्हणतात ना, दिल आया गदी पे तो परी क्या चीज है, तशी गत आहे तुमच्या मुलाची. असो, त्याने हे निवडलं आहे त्याच्यासाठी. मला तर चिंता संध्याची वाटते. खरंच आत पश्चाताप होत आहे तिचं अक्षयशी लग्न करून देण्याचं. आपला निर्णय चुकला मंगल, आणि त्याच नाहक बळी चालला त्या बिचाऱ्या संध्याचा. मला वाटते मंगल, आपण संध्याचं पण चांगला मुलगा बघून लग्न लावून द्यायचं. काय म्हणते तू? मंगलताई, हो थोडं थांबा, इतकी घाई नका करू. बघितलं ना ती मुलगी कशी बोलत होती. तुम्हाला वाटते अक्षयसारख्या शांत मुलाचं तिच्याशी पटेल? बघा, महिन्याभरात दोघांचे भांडण नाही झाले तर, अहो काही दिवसांनी अक्षयला पश्चाताप होईल आणि तिला घराबाहेर काढेल. मंगेशराव चिंतेत, ते तर मलाही जाणवले ग, पण एकदा लग्न झाल्यावर इतकं सोपी नाही कुणाला घराबाहेर काढणं. आणि फक्त घराबाहेर काढल्याने लग्न तुटत नाही.
अक्षय हे लग्न करून खूप गुंता घालणार आहे नात्यांचा. आता त्याला सोपं वाटतं संध्याची जबाबदारी घेऊन तिच्याशी लग्न करणे, पण लग्न झाल्यावर बघ त्याची कशी फरफट होते. तर मंगलताई आशेने, अहो मी तुम्हाला सांगते आपली सून संध्याच राहील. खूप समजदार आणि गोड मुलगी आहे. देव करो आणि त्या ॲना की फॅनाशी अक्षयचा पिच्छा लवकर सुटो. इकडे बेडरूममध्ये शेवटची नजर फिरवत ओले झालेले डोळे पुसत संध्या बॅग घेऊन खाली येते. तिला बॅग घेऊन बघताच मंगलताई आणि मंगेशराव शॉक होत. संध्या तू कुठे चालली? संध्या उदास असूनही चेहऱ्यावर हलकी स्माईल आणीत, पप्पा मी कुठे नाही चालले, मी आता खाली तुमच्या बाजूच्या रूममध्ये शिफ्ट होत आहे. आता ही रूम ह्यांची आणि ॲनाची होईल ना? मंगलताई जरा चिडक्या स्वरात, अजून लग्न व्हायचे आहे, मग इतकी घाई का झाली होती तुला त्या रूममधून निघायची? स्वतःला शक्य तितकं नॉर्मल ठेवत जा. आई तेव्हा काय किंवा आता काय, रूम तर खाली करायची होती ना मला, मग आताच केली. ह्यांना जर काही चेंजेस करायचे असले तर रूममध्ये ते करतील ना? मंगलताई हे ऐकून नाक मुरडतात आणि संध्या त्या रूममध्ये जाते आणि तिथली थोडीफार साफसफाई करून आपले सामान नीट लावते. रात्री डिनरच्या वेळी ॲना आपली आई रोझलिना आणि सावत्र वडील जॉन यांना आपला निर्णय सांगते. मॉम अँड मिस्टर जॉन, मी काहीतरी माझ्यासाठी ठरवले आहे. मी लग्न करणार आहे. त्यावर रोझलिना खुश होऊन, वाव तू ॲडॉम बरोबर लग्न करणार आहेस का? त्यावर ॲना चिडून, नो मॉम, मी अक्षय बरोबर लग्न करणार आहे. त्यावर मिस्टर जॉन, आर यू मॅड? त्याचं आधीच लग्न झालं आहे. त्यावर ॲना चिडून, मिस्टर जॉन तुम्ही माझ्यामध्ये पडू नका. त्यावर मिस्टर जॉन प्लेट जोरात आपटून तिथून निघून जातात. तशी रोझलिना पण रागाने प्लेट दूर सरकवते. ॲना हे सगळं बघूनही दुर्लक्ष करीत तिचं ती जेवण करीत राहते. रोझलिना तिला रागाने बघत, ॲना तुझी हिंमत कशी झाली? काय चुकीचे बोलला जॉन? तू एका मॅरिड व्यक्तीशी लग्न करणार, तोही हिंदू. त्यापेक्षा ॲडॉम काय वाईट आहे? चांगला हँडसम आहे, नेव्हीमध्ये जॉब आहे. ॲना रागाने, तो मिस्टर जॉनच्या रिलेशनमध्ये आहे म्हणून तू फोर्स करीत आहे ना मला, बट मला लग्न माझ्या चॉईसने करायचं आहे. त्यावर रोझलिना, हा खरंच काय? आणि ही तुझी चॉईस आहे, एक ऑलरेडी लग्न झालेला माणूस. त्यावर ॲना रागाने, मॉम तू विसरत आहे, तू सुद्धा एका मॅरिड व्यक्तीशी लग्न केलं होतं. रोझलिना चिडून, मॅरिड नाही, डिवोर्सी व्यक्तीशी लग्न केलं होतं. मी तुझ्यासारखं दुसऱ्या मुलीचं आयुष्य खराब नाही केलं, तो आधीच डिवोर्सी होता. ॲना थोडी स्वतःला शांत करीत समजवणुकीच्या सुरात, मॉम अक्षय पण संध्याला डिवोर्स देणार आहे. तुला माहिती आहे त्याचं लग्न बळजबरीने झालं. त्याला संध्याशी लग्न करायचं नव्हतं, त्याला फक्त माझ्याशी लग्न करायचं होतं. बट त्याच्या मॉम डॅडने सगळं हे जाणून केलं, तरीही अक्षय माझ्याशी लग्न करून तिला असं सोडून नाही देत आहे. आम्ही तिच्यासाठी पण एक चांगला लाईफ पार्टनर बघून तिचं लग्न करून देणार आहोत आणि तुला माहिती आहे हे लग्न तीच करून देत आहे. तू रजिस्टर ऑफिसला येशील तेव्हा बघशील ती पण अक्षयकडून विटनेस म्हणून सही करायला येणार आहे. आणि खरं तर मी तुम्हाला माझा निर्णय सांगितला, मी लग्न करू की नको हे नाही विचारलं. रोझलिना चिडून, ठीक आहे बघूया, मग तर प्रश्नच मिटला. तू लग्न झाल्यानंतर सांगितलं असतं तरीही चाललं असतं, निदान हा वाद नसता झाला. ॲना हळवी होत, मॉम तू लग्नाला येशील ना? रोझलिना, सॉरी डिअर, मला अशा लग्नात काहीही इंटरेस्ट नाही जे एका निरपराध मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून होत आहे. आणि ती तिथून रागाने निघून जाते. ॲना चिडून मोठ्याने, फाईन, मला कोणाची गरज नाही, माझे फ्रेंड्स आहेत सोबत, पण मी अक्षयशीच लग्न करेन कारण मी त्याच्यावर प्रेम करते. रात्री जेवण झाल्यावर अक्षय बेडरूममध्ये जातो तर त्याला संध्याचं काहीच सामान दिसत नाही. वॉर्डरोब पण रिकामा असतो, त्याचे तेवढे कपडे नीट लावलेले असतात. लग्न झाल्यापासून संध्या त्याचे कपडे नीट लावून ठेवायची, त्यामुळे अक्षय थोडा आळशी झाला होता. तो लगेच खाली येतो आणि संध्याला आवाज देतो. त्या आवाजाने संध्या आपल्या रूममधून बाहेर येते. त्यावर अक्षय, संध्या तू कुठे चालली का? संध्या, नाही तर, अगं मग तुझे कपडे सामान कुठे आहे? रूम तर पूर्ण रिकामी आहे, तुझा वॉर्डरोब ड्रेसिंग सगळं रिकामी आहे. संध्या डोक्याला हात मारीत, अरे हो तुम्हाला सांगायचं राहीलच, मी खालच्या रूममध्ये शिफ्ट झाली, आता हीच माझी रूम लग्न झाल्यानंतर खाली करावी लागलीच असती, म्हटलं आताच करून घ्यावे. तिच्या बोलण्याने अक्षय एकदम शांत होतो आणि खाली मान घालून रूममध्ये परततो. खूप झोपायचा प्रयत्न करूनही त्याला झोप लागत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर करता करता रात्रीचा 1 वाजतो, पण त्याला झोप काही लागत नाही. शेवटी तो उठून बेडच्या गॅलरीत जातो.
समोर आकाशात अर्धा चंद्र आणि खूप साऱ्या तारका दिसतात. त्यांना एकसारखं बघत मनात विचार येतो, मला आज झोप का नाही येत आहे. जिच्यासोबत लग्नासाठी मी इतका आतुर होतो ते लग्न होत आहे, पण मी पाहिजे तसा खुश का नाही. आणि संध्या खाली शिफ्ट झाली, मला हे का नाही आवडलं. बरोबर आहे तर तिचं. आता ॲना इथे येईल तर तिला जाणे होतेच. उलट मला तिला हे सांगायला जमले नसते. तिचं तीच गेली ते बरं झालं. पण मला झोप का येत नाही आहे. सवय पडली का मला संध्याची. पण माझं तिच्यावर प्रेमच नाही आहे. प्रेम नसलं तरी ती चांगली मुलगी आहे, अगदी लहान मुलीसारखी इनोसंट. मी हे लग्न करून ठीक करत आहे ना. मनात इतकी चलबिचल का आहे. माझं खरंच ॲनावर प्रेम आहे आणि तिच्यावरच राहील ना. शिट, डोक्यात किती गुंता होत आहे. मी चूक करीत आहे का की बरोबर तेच कळत नाही. लोक काय म्हणतील. 2-2 बायका सांभाळतो. डोक्यात विचारांचा गुंता वाढतच जातो. शेवटी वैतागून तो बेडवर पडतो आणि जबरीने डोळे बंद करतो. आज लग्न असल्याने रजिस्टर ऑफिसमध्ये जायचे होते. ॲना सरळ तिकडेच येणार होती, तर घरून संध्या आणि अक्षय जाणार होते. काही अक्षयचे मित्र हार आणि मिठाई घेऊन परस्पर येणार होते. संध्याला आज कसं तरी होत होतं. तिची जायची इच्छा नव्हती, पण काय करणार. ॲनाला विटनेस म्हणून तिचीच सही पाहिजे होती. त्यामुळे नाईलाजास्तव तिला जावे लागते. सगळे रजिस्टर ऑफिसमध्ये एकामागे एक पोहोचतात. ॲना आपल्या कारने 1-2 मैत्रिणींसोबत पोहोचते. सिल्की शाईन मरून रंगाचा वनपीस, त्याच्या नेकवर गोल्डन बारीक स्टोनची डिझाईन. ते जणू गळ्यात नेकलेस घातल्यासारखं दिसत होतं. एका हातात मॅचिंग वॉच तर दुसऱ्या हातात नाजूक ब्रेसलेट. तिला बघतात अक्षयचा हिरमोड होतो. त्याला वाटते लग्न आहे तर ती छानशी काठपदरची साडी घालून येईल, पण इथे तर सगळं वेस्टर्नच होतं. तरीही तो शांत राहतो. रिसच्या सगळ्या फॉर्मॅलिटी करून दोघेही सही करतात आणि गळ्यात हार घालून मिठाई एकमेकांना भरवून लग्न पूर्ण होते. तशी घाई करीत ॲना सगळ्या मित्रांना, अरे आपण हॉटेलमध्ये जायचं. मी तिथे सगळ्यांसाठी टेबल बुक करून ठेवले आहे. तसे सगळे मित्र खुश होत बाहेर निघतात. इकडे संध्या ॲनाला आवाज देते, पण तिचं लक्ष नसते. शेवटी कंटाळून ती अक्षयजवळ जाते आणि म्हणते, अहो लग्न पूर्ण नाही झालं, हे मंगळसूत्र घालायचं राहिलं ना. अक्षय मंगळसूत्राची डबी तिच्या हातातून घेत, मी घालतो तिला. अक्षय ॲनाजवळ जातो तर ती हॉटेलमध्ये फोन करून टेबल बुक केल्याचं कन्फर्म करीत होती. अक्षय तिला डबीतलं मंगळसूत्र दाखवतो. ॲना फोनवर बोलता बोलता ते मंगळसूत्र घेते आणि फोन ठेवताच ते लगेच घालते. पण अक्षय तिला बघत, अगं हे काय केलं. हे मी तुला घालून द्यायला पाहिजे होतं ना. कमॉन अक्षय, काय फरक पडतो. तू घातले काय आणि मी घातले काय. तो काहीही बोलणार, पण त्याला बोलू न देता, चल लवकर उशीर होईल. ती संध्या कुठे आहे, बोलव ना तिला. अक्षयला खरं तर राग येतो, पण आता ही वेळ राग दाखवायची नाही म्हणून तो निमूटपणे गाडी काढतो. ॲना त्याच्या बाजूला बसते तर संध्या मागे बसते. अक्षय ड्राईव्ह करता करता, ॲना मला वाटलं तू आज छान साडी घालून येशील. म्हणजे आपलं लग्न होतं तर साडीच घालायला पाहिजे होती. ॲना हसत, साडी घालण्यासाठी ती घालता तर यायला पाहिजे ना. आणि तसंही मला ती कॅरी करता आली नसती, त्यामुळे जे सोपी ते घालून मोकळं व्हायचं. मी यामध्ये चांगली नाही दिसत का. अक्षय नाईलाजाने, दिसते ना, छान दिसते. सगळे हॉटेलमध्ये जातात तर तिथल्या मॅनेजरने एक मोठा सेंटर टेबल लावून त्याभोवती सगळ्या चेअर्सची अरेंजमेंट केली होती. सगळे तिथे बसतात. अक्षय आणि ॲना जवळ बसतात तर संध्या अक्षयच्या दुसऱ्या साईडला बसते. लगेच ऑर्डर येतो. वेटर एकामागे एक सगळ्या नॉनव्हेज डिश आणत असतो. ते बघून अक्षयचा राग अनावर होतो. तो चिडून, ॲना काय हे, आज आपलं लग्न झालं आणि हे काय नॉनव्हेज मागवलंस. आजच्या दिवशी सुद्धा तू स्किप नाही करू शकत. ॲनाला आपल्या फ्रेंड्ससमोर खूप ऑकवर्ड होते. पण ती बाजू सांभाळून घेत अक्षय, अरे आपण लग्न करून आलो, कुठली पूजा नाही. अक्षय चिडून, ॲना लग्न माझ्यासाठी एक पूजाच आहे. तो एक संस्कार आहे आणि आता तुलाही हे समजून घ्यावे लागेल. प्लीज या सगळ्या डिश परत पाठव आणि फक्त व्हेज ऑर्डर कर, नाहीतर मी ऑर्डर करतो. ॲनाला राग येतो सगळ्यांसमोर अक्षय तिच्याशी असा वागला म्हणून, पण ती तो राग घेऊन चेहऱ्यावर स्माईल आणीत, ओके डोंट वरी, मी सगळं चेंज करते वेटरला बोलवून. वेटर सगळ्या डिश परत घेऊन जातो आणि व्हेज डिश आणतो. शेवटी एकदा ते सगळे आले. शांतपणे लंच करता. संध्याला मात्र राहून प्रश्न पडतो की लग्नाला ॲनाचे आईवडील का नाही. अक्षयचे आईवडील न येण्यामागचे कारण माहिती होते, पण हिचे म्हणजे हिच्या आईवडिलांना पण हे लग्न मान्य नव्हते काय. ती आपल्याच विचारत असते की अक्षय तिला आवाज देत, संध्या चल निघायचं आहे. तशी संध्या भानावर येत कारमध्ये मागच्या सीटवर बसायला जाते तर अक्षय तिला बघून, अगं पुढे बस ना.
नाहीतर मला तुझा ड्रायव्हर समजेल लोक. संध्या गोंधळून म्हणजे ॲना कुठे आहे? ती आपल्यासोबत येत नाही आहे. अक्षय सोबतच येत आहे पण तिच्या कारने येत आहे. ती बघ समोर तिची कार आहे, तिचे सामान पण आहे ना त्यात. संध्या निमूटपणे बाजूला बसते आणि कार सुरू होते. समोर ॲना आणि त्यांच्या मागे त्यांची. संध्या विचार करीत काय लग्न होते. नवरी भरजरी साडीऐवजी वनपीस घालून आली. हातात बांगड्याऐवजी घडी आणि ब्रेसलेट. मंगळसूत्र तर तिने घातलेच नव्हते, फक्त पेपरवर सह्या केल्या आणि लग्न झालं. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते नक्की बघून घ्या. आणि हो, असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.